हॅलो मिश्का. हॅलो फ्रेंड्स. आज आम्ही आलो आहे कुठे, अगस्त रिसॉर्टला आलेलो आहे, जे की शिर्डीजवळ आहे आणि ते आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे. तर चला मग आता आम्ही बघणार आणि आपल्याला सांगणार सगळ्यात जास्त मिश्का आहे, कारण की तिथे येऊन गेलेली आहे. आम्ही तिकीट्स घेतलेले आहेत आणि बस आता आम्ही एक्सप्लोर करणार आहे. तर चला जाऊयात आतमध्ये. तुम्ही एक्साइटेड? हा चलो, हे आता आधी आता काय करायचंय? नाश्ता करायचंय. पुढे ते तुम्ही जेव्हा शाळेत येतात ना त्यावेळेस असतं. काय मिसळ आणि अजून मिसळच आहे का फक्त? मिसळ आणि पोहे. पोहे पोहे मॅडम तुम्ही त्याला घेऊन. बरं, पाव खा. मिश्का कॉफी घेते आहे. उसको खिंचाने दे. ब्रेकफास्ट वगैरे करून झाला आहे. ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय मेनू आहे. मस्त छान मिसळ होती, पोहे पण छान होते आणि मिश्काने काही जास्त खाल्लं नाही, पण आम्ही खाल्लं, पोट भरून खाल्लं. चहा पण होता, कॉफी पण होती आणि टेस्ट छान होती आणि असं खूप स्पायसी वगैरे पण नाही, नॉर्मल टेस्ट होती. तर बस आता नाश्ता वगैरे झाला आहे, तर पुढे आता बघूयात, आता जाऊ त्यावेळेस आम्हाला दिसेल काय आहे काही नाही. आणि आमची जी मुलं आहेत त्यांना स्विमिंगची खूप एक्साइटमेंट आहे, तर बघूयात आतमध्ये गेल्यानंतर स्विमिंग कसं करतात ते. तर छान आहे पण रिसॉर्ट वगैरे. ऊन आहे, उन्हाचा थोडा त्रास होतो, बट खूप झाडं असल्यामुळे आणि बरंच जे काम आहे बांबूमध्ये केलेलं आहे ना, त्यामुळे एवढं काही असं वाटत नाही.
मिश्काचा स्विमिंगचा हा फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स होता आणि एवढ्या पाण्याची तिला सवय नव्हतं, माहिती नव्हतं, त्यामुळे खूप घाबरत होती. पण एक जे आपण म्हणतो ना टीचर्सची इम्पॉर्टन्स, तर ती हीच असते कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी. आपण जेव्हा पॅरेंट्स म्हणून असतो त्यावेळेस मुलं थोडंसं आपल्यासोबत जास्त कम्फर्ट फील करतात, त्यामुळे ते अगदी आम्हाला नाही नाहीच म्हणत होती. पण ते तिथले ते काका होते, त्यांनी तिला खूप चांगलं हँडल केलं. आम्ही म्हणजे लक्ष होतं, पण अगदी तिला अटेन्शन देतोय असं तिला फील नाही केलं. आणि त्यांनी तिला ते पाण्याची पूर्ण भीती घालवली आणि त्यानंतर अर्धा 1 तास तिथे पूर्ण पाण्यामध्ये खेळली. सगळे जे स्विमिंगमधले ॲडव्हेंचर होते, त्या सगळ्या स्लायडर वगैरे ते सगळं खेळली आणि स्वतःहून खेळली. तर खूप मज्जा आली तिथे. तर खूप छान प्लेस आहे. स्विमिंग वगैरे पण आहेत आणि तिकडे एक ट्रॅक्टर राईड आहे, बैलगाडी राईड आहे. पण ऊन थोडं जास्त असल्यामुळे आम्ही त्या सगळ्या राईड केल्या नाही. ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससुद्धा आम्ही थोडेफारच करू शकलो, कारण की उन्हाचा पारा चढत होता आणि मग पुन्हा आजारी पडण्याची भीती वाटू शकते. पण उन्हाळ्यामध्ये इथे वॉटर पार्कमध्ये खेळण्यामध्ये खूपच मज्जा येते आणि थोडंसं ऊन उतरलं की मग पुन्हा तुम्ही करू शकतात. पण थोडा मला घाई असल्यामुळे आम्ही नाही करू शकलो. तर असे बरेचसे पाण्याचे जे आहेत ना गेम्स वगैरे ते खूप सारे आहेत इथे. रेन डान्स आहे आणि मुलं खूप एन्जॉय करतात. त्यांच्या दृष्टीने ही प्लेस खूप छान आहे. तुम्ही जर कधी शिर्डीला आलात आणि शिर्डी जवळच आहे आणि आसपास कोणी शिर्डीच्या आसपास राहणारे सुद्धा इथे येऊ शकतात. आणि बरेचसे तिथे स्कूलच्या ट्रिप्स वगैरे पण येतात, कारण की स्कूलच्या ट्रिपच्या दृष्टीने पण खूप छान प्लेस आहे. आणि बऱ्याचशा ज्या मैत्रिणी आहेत त्या पण आलेल्या होत्या गेट टुगेदर करण्यासाठी त्यांच्या ग्रुपसोबत. तर अशा प्रकारे सगळ्यांसाठी एक गेट टुगेदर म्हणा किंवा मज्जा म्हणूनसाठी प्लेस छान आहे. तर अशा प्रकारे आमचे सगळे स्पोर्ट्स, ॲडव्हेंचर आणि खेळून मुलांचं झाल्यानंतर आम्ही जेवण करायला आलो. जेवण पण छान होतं, जेवणाचा मेनू पण चांगला होता. पनीरची भाजी, सुकी बटाट्याची भाजी, पुरी, चपाती, पापड, सलाड आणि श्रीखंड होतं. आणि श्रीखंड पण अतिशय छान टेस्टी बनवलेलं होतं. तर अशा प्रकारे जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळ अजून रिलॅक्स केलो आणि त्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो. तर अशा प्रकारे आमची ट्रिप झाली आणि खूप खूप मज्जा आली. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि थँक यू सो मच. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.